नवी मुंबई विमानतळाभोवती आर्थिक पेरणी, फेडेक्सची 2,500 कोटींची गुंतवणूक। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर डिसेंबर महिन्याच्या अखेरीस प्रवासी सेवेस सुरुवात झाल्यानंतर मंगळवारी याच विमानतळावर स्वयंचलित कार्गो हबच्या माध्यमातून 2,500 कोटी रुपयांपेक्षा अधिक अर्थक्षमतेच्या गुंतवणूक विस्ताराची पायाभरणी करण्यात आली। फेडेक्स आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कंपनीच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेल्या स्वयंचलित एअर कार्गो हबचे भूमिपूजन करत आंतरराष्ट्रीय व्यापाराचे एक महत्त्वाचे केंद्र या भागातून सुरू होईल अशा पद्धतीची आखणी करण्यात आली आहे। फेडेक्सने या प्रस्तावित 3 लाख चौरस फूट जागेवरील कार्गो हबसाठी 2,500 कोटी रुपयांची दीर्घकालीन गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे आणि अशी माहिती या पायाभरणी समारंभावेळी देण्यात आली। हे हब प्रादेशिक एकत्रीकरण तसेच पुनर्वितरण केंद्र म्हणून उभं केलं जाणार आहे असंही यावेळी सांगण्यात आले। अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज आणि लिमिटेडच्या सोबतच्या सहयोगाने ते विकसित केलं जाणार आहे। या केंद्राचे प्रत्यक्ष संचालन सुरू झाल्यानंतर लॉजिस्टिक, वेअरहाऊसिंग, परिवहन आणि संबंधित सेवांमध्ये 6,000हून अधिक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेडच्या वतीनं स्पष्ट करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई।